आपण एक लक्षात घ्या, निवडणुकीच्या आधी त्यांचं माजी खासदार असतील त्यांचं काय होतं मुद्दा की फलटण तालुक्याचं पाणी बारामतीनं पळवलं, बरोबर आहे. आज काय परिस्थिती, म्हणजे त्यावेळी जो आरोप केला तो टिकला का? त्याचा कुठलाही आरोप हा टिकला नाही. सगळे आरोप हे त्यांचे खोटे होते. आज काय परिस्थिती, आज ते या पाण्याबद्दल काहीही बोलत नाहीत, एक शब्दही बोलत नाहीत. म्हणजे तो मुद्दा त्यांचा खोटा होता. आणि आपण महाराज साहेब आम्ही सातत्याने सांगायचो की आपलं पाणी बारामतीनं पळवलेलं नाही, तर जे एक्सेस पाणी किंवा शिल्लक पाणी धरणामधलं कॅनॉलची काम वापरून असल्यामुळं ते पाणी आपण फलटण तालुका निरावजवा कॅनॉल वापरत होता आणि निरा डावा वापरत होता. फक्त 5% निरा डावा जास्त वापरत होता आणि 5% आपण कमी वापरत होतो त्या रचनेनुसार. एवढा फक्त फरक होता, दुसरा कोणताही नाही. पण तो मुद्दा त्यांनी एवढा उचलून धरला की लोकांना खरं वाटायला लागलं आणि खरंच काय पाणी आपण बारामतीला जाऊन दिलं असा लोकांचा समज तयार केला. प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे हे आपल्या सर्व कल्पना आहे. दुसरा मुद्दा तुम्हाला सांगतो मी, कमिन्स कंपनी बाबतीमध्ये ज्यांनी काय मुद्दा उपस्थित केला विद्यमान आमदारांनी की कमिन्स कंपनीमध्ये बोगस काम सुरू आहे, पैसे खाल्ले जातात वगैरे. हे आरोप कधी केले? विधानसभेच्या इलेक्शनच्या आधी. आणि नंतर माझ्या वाचनामध्ये एक ऐकण्यात आलं की नंतर त्यांनी स्टेटमेंट केलं की कमिन्स कंपनीमध्ये नियमाप्रमाणे काम सुरू आहे, असं त्यांचं पेपरला बातमी स्टेटमेंट आहे त्यांचं की कमिन्स कंपनीमध्ये नियमानुसार काम सुरू आहे. याचा अर्थ काय? हा आरोप केवळ इलेक्शनच्यासाठी मतं मिळवण्याचा त्यांनी आरोप केला. त्यांचा एकही आरोप हा टिकलेला नाही. मला सांगायचं एक. दुसरी गोष्ट, गावोगावी जे तरुण आपल्याला दिसत आहेत, या तरुणांची दिशाभूल केली. कुणाला कंपनीत कामाला लावतो म्हणले, कुणाला काय देतो म्हणले, हे सगळं फसवून हे मतं मिळवली. आज काय परिस्थिती, आज तुम्ही आप्पा सगळ्या गावामध्ये तुम्ही चौकशी करा, आज तरुण त्यांची वाट बघतायत. जे कोणी मध्यस्थ होते गावात यायची ते गावात जात नाहीत. आमच्या गावात उदाहरण सांगतो, एका वार्डामध्ये त्याकडे तरुणाला त्यांनी फसवलं, त्यांना कंपनीत कामाला लावतो सांगितलं आणि आज ते मुलांना काय म्हणले, आता निरोप आला, त्यांचा एक माणूस आला आणि सांगितलं कंपनीत कामाला लावता येत नाही, तुम्हाला ₹1,00,000 रुपये धरा आणि त्याचं ढोल वगैरे घ्या, ढोल ताशे. अशी परिस्थिती खरी वस्तू होती. हे प्रत्येक गावामध्ये घडलंय. आता कंपनीत कामाला लावता येत नाही ह्यांना माहिती होतं, पण तरी त्यांनी लोकांना फसवलं, तरी मुलांना फसवलं आणि मुलं बळी पडतात. हे दुर्दैव आहे. मगाशी मॅडम बसले मॅडम बोललेली वस्तू येते, कमिन्स कंपनी ही केवळ